पीएम किसान योजना विश्वा हप्ता येण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ही 4 कामे करून तयार राहावे, तरच विश्वा हप्ता येणार, अन्यथा नाही. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना ताटीची सूचना दिली. हप्ता लगेचच सोडण्यात येणार आहे. त्याआधी सर्वांनी हे पटपट कामे करून घ्यावीत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत पीएम किसान योजनेत मोठा बदल झाला आहे. या योजनेत नियमानुसार घरातील इतर सदस्याचा पत्ता कट होणार आहे. त्यामुळे योजनेत बनवीची करणारे रडावर येणार आहेत. चुकीच्या मार्गाने ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा आतापर्यंत हप्ता घेतला आहे त्यांना चौकशी केली जाणार आहे. नवीन नियमानुसार घरातील या सदस्याचा पत्ता लाभार्थ्यांच्या यादीतून गायब होणार आहेत. आतापर्यंत 19 हप्ते घरातील खूप लोकांनी घेतले, परंतु आता रेशन कार्डची तपासणी होऊन प्रत्येक रेशन कार्ड धारकांना फक्त एकाच व्यक्तीला हा लाभ आता येथून पुढे देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने आतापर्यंत पीएम किसान योजनेचे हप्ते घेतलेले आहेत त्या शेतकऱ्यांची तपासणी देखील केंद्र सरकार आता करणार आहे. कारण मागील 2025च्या 19वा हप्ता जो विस्तार झाला होता त्यामध्ये जवळपास 4 ते 5 हजार शेतकऱ्यांनी 3 ते 4 अर्ज भरून एकाने खूप सारे लाभ घेतल्याचं लक्षात आलं आहे. म्हणजेच एका व्यक्तीने जास्त अर्ज भरून पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असल्याचं सरकारच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचे रेशन कार्ड धारकांचे अर्ज तपासले जाणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने तातडीने ही 4 कामे करायला सांगितली आहेत. ही 4 कामे न करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा 20वा हप्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी. मग आता तुम्हाला नेमकं काय काम करायचं आहे याची माहिती आज आपण येथून पाहणार आहोत. त्यामुळे घरात एकालाच मिळणार लाभ. यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहे. आतापर्यंत 19 हप्ते घरातील खूप जणांनी घेतले, परंतु आता पहिला बदल यामध्ये करण्यात आला तो म्हणजे घरातील फक्त एकच व्यक्तीला हा लाभ दिला जाणार आहे. जर घरातील जास्त व्यक्तीने हा लाभ येथून पुढे घेण्याचा प्रयत्न केला तर सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की सर्वांचे अर्ज कट करण्यात येतील व येथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ त्यांना दिला जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सूचना केली आहे की येथून पुढे फक्त पीएम किसानचा घरातील एका व्यक्तीलाच लाभ भेटणार आहे. बाकीच्या व्यक्तीला याचा अर्ज भरून सुद्धा काहीच फायदा होणार नाही. त्यासाठी केवायसीची मदत घेण्यात येईल. पडताळणीत एकाच घरातील इतर सदस्यांना लाभ मिळाल्याचे आढळल्यास त्यांना दणका देण्यात येईल. त्या कुटुंबातील इतर सदस्याचा पत्ता कट होईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी 2019 पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे 2019 नंतर तुम्ही जर एखादी जमीन घेतली असेल तर तुम्हाला हा लाभ दिला जाणार नाही, असे हे स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे. तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचा पत्ता हा कट होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जर एखादी जमीन 2019च्या नंतर घेतली असेल तर तुम्हाला हा लाभ दिला जाणार नाही, असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांनी आता पुढे सांगण्यात येईल ती 4 कामे लवकरात लवकर करून घ्यायची आहेत. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता याची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली. ती तारीखसुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल आणि तुम्हाला 4 कामे कोणती करायची आहेत याची सुद्धा डिटेल माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल. पीएम किसान योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर एकालाच लाभ घेता येईल.
इतर सदस्याचा पत्ता कट करण्यात येणार आहे. PM किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली आली आहे. त्यामध्ये अनेक बदल झाल्याचे दिसून आले. शेतकरी मित्रांनो, हा पहिला बदल लक्षात ठेवा. तर हा बदल पहिला तुम्ही लक्षात ठेवा. या तारखेला 20 तारखेला PM किसान योजनेतील हा बदल असताना केंद्र मोदी साहेब म्हणाले की आम्ही PM किसान योजनेचा हप्ता गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना देत असतो, परंतु यामध्ये जर कोणी शेतकरी घोटाळे करत असतील तर त्यांचा हप्ता कायमचा बंद करण्यात येईल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणीही स्थान योजनेमध्ये घोटाळा करू नये. PM किसान योजनेचा 2000 रुपयाचा लाभ तुम्हाला मिळतो, त्याचा तुम्ही लाभ घ्यायला आहे. तसेच केंद्र सरकार तुम्हाला यामध्ये काही बदल करायला सांगत असते, काही कामे करायला सांगत असते. ती कामे तुम्ही करून घ्यायची आहेत, तरच तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 2000 रुपये येत असतात. त्यामुळे PM किसानचा 20वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यात सोडण्यासाठी आता सरकारने महत्त्वाचे 4 बदल केलेले आहेत. हे बदल करायचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की हे PM किसान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळतील तर ते खरंच गरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्या बँकेत जातात का, हे सरकारला बघायचं आहे. त्यामुळे महत्त्वाची 4 कामे तुम्हाला आता करून घ्यायची आहेत. डिजिटल सातबारा किंवा तलाठी सहीचा सातबारा. मागील 3 महिन्यातील डिजिटल सातबारा आवश्यक आहे. जर डिजिटल सातबारा उपलब्ध नसेल तर तलाठी सही असलेला सातबारा चालेल. सातबारा फक्त 3 महिन्याच्या आत तयार केलेला असावा. जमिनीची फेरफार नोंद. लाभार्थ्याच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन असावी. वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीसाठी अपवाद लागू असेल. 2019 नंतर घेतलेल्या जमिनीसाठी लाभ मिळणार नाही. तर मित्रांनो, हे पहा, महत्त्वपूर्ण माहिती आहे. 1 फेब्रुवारी 2000 पूर्वी जमीन असावी. वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीचे अपवाद लागू असेल. 2019 नंतर घेतलेल्या जमिनीसाठी लाभ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्याने 2019 नंतर जमीन घेतलेली आहे अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा बदल आता आधार कार्डच्या बाबतीत करण्यात आला आहे. तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणजेच आता चालू वर्ष 2025 आणि तुम्ही मागील 10 वर्षाच्या पाठीमागे म्हणजे 2015च्या आधी जर आधार कार्ड काढला असेल तर आता तुम्हाला महत्त्वाचं काम सरकारने करायचं ते सांगितलेले आहे. आता ते काम कोणते ते आता बघा करायचं सांगितले आहे. जे शेतकरी हे काम करणार नाहीत त्यांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आला आहे. मग आता जर तुम्ही PM किसान योजनेसाठी आधार कार्ड हे कागदपत्र जर जोडलेली असेल तर आता येथे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघायचं. तुम्हाला नेमकं काय काम करायचं आहे तर ते बघा. 19वा हप्ता ज्यावेळी मिळाला त्यावेळी सरकारने सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रे चेक केली. त्यावेळी सरकारच्या असं लक्षात आलं की काही शेतकऱ्यांची आधार कार्ड आणि त्यांची जन्माचे दाखले आहेत तर त्यावरती पूर्णपणे वेगळी आढळल्याचं सरकारला लक्षात आलं आहे. म्हणजेच शेतकऱ्याची जी आधार कार्डवरती नावे आहेत तर ती जन्माच्या दाखल्यावरती वेगळी आहेत. शेतकऱ्यांची आधार कार्डवरती जन्मतारीख वेगळी आहे आणि जन्माच्या दाखल्यावरती वेगळी आहे. यावरून ज्यावेळी PM किसान योजनेसाठी कागदपत्राची तपासणी मशीन करते. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. आता शेतकऱ्यांची कागदपत्राची तपासणी कोणीही व्यक्ती तपासत नाही, तर ही तपासणी पूर्णपणे मशीन करत असते.
आणि एकदा का मशीनला जर तुमच्या कागदपत्रांमध्ये चुकीचा आढळला तर तुमचा अर्ज कायमचा बाद करण्यात येतो। त्यामुळे तुम्ही कागदपत्र देताना एकदम काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक दिली पाहिजेत। मग तुम्हाला आधार कार्डवरचं काय काम करायचं आहे ते लक्षात ठेवा। ज्या शेतकऱ्यांचं जन्माच्या दाखल्यावरती नाव वेगळं आहे आणि आधार कार्डवरती थोडं वेगळं आहे तर त्यांनी हे दुरुस्त करायचं आहे। दुरुस्ती करायचं आहे म्हणजेच काय ते पुढे तुम्हाला सांगतो बघा। तसेच ज्या शेतकऱ्यांची जन्मतारीख जन्माच्या दाखल्यावरती वेगळी आहे आणि आधार कार्डवरती वेगळी आहे, वेगळी म्हणजे काय थोडं त्यामध्ये चुकीचं असतं तर ते बरोबर आहे का तुम्ही चेक करायचं आहे। जर चुकीचं आढळले तर तेथे मशीनला तुमची कागदपत्रे चुकीची आढळतात, त्यामुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि जन्माचा दाखला यावरती त्याचं नाव असेल, जन्मतारीख असेल व्यवस्थित आहे का हे चेक करायचं आहे। मग आता कुठे जाऊन चेक करायचं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या जवळच्या आधार कार्ड ज्या ठिकाणी बनवतात जातं त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड हे घेऊन चेक करायचं आहे की दोन्हीमध्ये जन्मतारीख व नाव हे सेम आहेत का। अपडेट करून यायचं आहे। अपडेट केल्यानंतर जे जन्माचा दाखलावरती जन्मतारीख असेल ती जन्मतारीख आधार कार्डवरती येईल। जे जन्माच्या दाखल्यावरती तुमचे नाव असेल तर तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती येईल। त्यामुळे तुमचे कागदपत्रे एकदम बरोबर आहेत असं ग्राह्य धरलं जाईल। हे काम तुम्हाला महत्त्वाचं करायचं आहे। त्यानंतर बघा आता पुढे काय काम करायचं आहे। आता बघा शेवटचा हा महत्त्वाचं काम करायचं आहे सांगितलं आहे ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सोसायटीच्या त्यांच्या गावातील बँकेचे खाते PM किसान योजनेच्या हप्त्यासाठी जोडले असेल तर तुम्ही तुमच्या बँकेचे खाते चांगल्या बँकमध्ये काढा, कारण पैसे येण्यासाठी तुम्हाला अडचण येणार नाही। कारण या छोट्या बँका असतात त्यामध्ये सर्व्हिस डाऊन असतो, त्यामुळे पैसे लवकर येत नाही। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की मोठ्या म्हणजे कोणत्या बँकांमध्ये तर बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक पोस्ट ऑफिस, HDFC बँक, ICICI बँक या मोठ्या बँका असतात। याच मोठ्या व्यवहार असतात, त्यामुळे या मोठ्या बँकेमध्ये खाते उघडून PM किसान योजनेचा लाभ घ्यावा। तर मित्रांनो, व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा, जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार।